विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या सगळ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते विधान भवनात मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या अलीकडेच झाल्यात, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतचोरी किंवा ईव्हीएम टेम्परिंगचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि या सगळ्या ईव्हीएम वरतून प्रश्नचिन्ह निर्माण करणारे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस तालुक्याचे विजयी उमेदवार आहेत उत्तमराव जानकर, हे सातत्यानं ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। ते उत्तमराव जानकर आमदार आपल्या बरोबर आहेत। उत्तमरावजी, सातत्यानं तुम्ही माळशिरस तालुक्यामध्ये निवडून आलात विधानसभेची निवडणूक, तरी देखील निवडून आल्यानंतर तुम्ही ईव्हीएमच्या बद्दल शंका उपस्थित केली। मरकडवाडी तुमचं जे माळशिरसमधलं गाव आहे, त्या मरकडवाडीमध्ये तुम्हाला जेवढी मतं मिळाली पाहिजे होती तेवढी मतं मिळाली नाही आणि त्या प्रश्नांवरती तुम्ही ईव्हीएमवरतीच शंका उपस्थित केली। तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात कोर्टात देखील गेलात। आता ती न्यायालयीन लढाई कुठेपर्यंत येऊन ठेपली आहे? नाही, नक्कीच माझी मार्कडवाडी ते कालचं बिहारचं इलेक्शन यामधल्या ज्यावेळेला प्रक्रिया मी पाहत गेलो, मार्कडवाडी हा माझ्या दृष्टीनं तो इन्स्टंट होता, तो लोकांमधनं झालेला उद्रेक होता। मी लाखापेक्षा अधिक मतानं निवडून यायला पाहिजे होतं अशी लोकांची अपेक्षा होती। मी 13,000 मतांनी निवडून आलो आणि लोकांनी माझा सत्कारसुद्धा केला नाही किंवा माझ्या अंगावरती गुलाल पडला नाही। लोकांना हे अचंबित करणारं होतं, भूकंप घडवणारं होतं आणि हे असं का घडलं म्हणून लोकांनी बॅलेट पेपर छापून आणले आणि त्या ठिकाणी आम्हाला हे बघायचं आहे की उत्तमराव जानकरांना 1500 इतकं मताधिक्य त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं, ते 150 मतांनी मागे कसे राहिले। आमच्या गावामध्ये तर असं काय घडलं नाही, असं घडूही शकत नाही। आणि छोट्या गावामध्ये हे लगेच समजणारी गोष्ट असते, कळणारी गोष्ट असते, परंतु ज्याही पद्धतीनं मी त्याच्या खोलामध्ये गेलो त्यावेळेला हे लक्षामध्ये आलं की 2013ला त्याच्या अगोदरची जी मशीन होती ती मी बऱ्याच त्याचे व्हिडिओ पाहिले, ती पारदर्शक होती, त्याची काच पारदर्शक होती आणि त्याच्या आतमध्ये कुठलीही लाईट नव्हती। जसं आपलं थर्मल प्रिंटर आहे तो साधा, जशी स्टोअरमध्ये, बाजारमध्ये, पेट्रोल पंपावरती जो प्रिंटर आहे तोच प्रिंटर त्याच्यामध्ये आहे। मग त्याला एवढं लाईट लावून बंदिस्त का केलं आहे? पुढं ट्रान्सपरंट ग्लास आणि त्याच्या अगोदर 6 इंचानं मागं तो मोठा बॉक्स का बनवला आहे? त्याच्या आतमध्ये काळी काच का टाकली? आणि काळी काच टाकत असताना 7 सेकंदाचंच फक्त व्हेरिफिकेशन दिलं जातं आणि त्यानंतर विदिन 1 सेकंदामध्ये त्याला रोलर बसवलेले आहेत, त्याला कटर बसवलेला आहे आणि त्याला मोटर बसवलेले आहे। हे चित्र जे 7 सेकंद आपल्याला दिसतंय ते प्रोजेक्टरच्या माध्यमातून इकडून त्याला लाईट मारली जाते ते चित्राची, त्याच्यावर प्रिंट केलं जात नाही। मी अनेक बिहारमधलेही निवडणुकीमधले फेसबुकच्या माध्यमातून तिथल्या मतदारांनी शूट केलेले आणि महाराष्ट्रामधली मी खोलामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की हे सुद्धा म्हणजे व्हीव्हीपॅटसुद्धा वोटर व्हेरिफिकेशनचं हे सुद्धा फसवणुकीचं साधन आहे। ते पुन्हा कट करून रिव्हर्स घेतं आहे आणि पुन्हा त्याला छापायचं ते छापते, कारण बॅलेट युनिट जे आहे पूर्वी बॅलेट युनिट हे कंट्रोल युनिटला म्हणजे CUला थेट कनेक्ट होतं, त्याच्यामध्ये मग ते मेमरीमध्ये सेव्ह व्हायचं आणि त्याच्यानंतर ते व्हीव्हीपॅटला सांगायचं की माझ्याकडे एक घड्याळाला मतं आलं आहे, तू तिथं घड्याळाची चिठ्ठी छाप। पण आता त्याच्यामधलं त्यांनी बदललं, आता BUनं व्हीव्हीपॅटला सांगितलं जातं की माझ्याकडे घड्याळाला मतं आलं आहे, तू घड्याळाचं छाप। त्यावेळेला व्हीव्हीपॅट तसं करत नाही, व्हीव्हीपॅट ते रिव्हर्स घेते, ते कमळाला छापते आणि कमळाला छापून ते कंट्रोल युनिटला पुन्हा सांगते पुढं, कारण डायरेक्ट CUला सांगत नाही, व्हीव्हीपॅट ह्याला कंट्रोल युनिटला सांगते की आता मी कमळ छापलेलं आहे, त्यानं काय बटन दाबू दे, त्याची मी खात्री करून दिलेली आहे। त्याला मी 7 सेकंदाचं चित्र त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, मी आता कमळ छापलेलं आहे, तू आता काय कर, तू कमळ त्याच्यामध्ये नोंद कर। म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये असं प्रत्येक वेळेला सांगत होतो की मतदान होण्यापूर्वी ह्याच्यामधला प्रोग्रॅम काय आहे, तो प्रोग्रॅम 1+1 2च असला पाहिजे। माझ्याकडे एक कॅल्क्युलेटर आहे किंवा माझ्या मोबाईलमध्ये मी सेटिंग केलं आहे की मी 2चं बटन दाबल्यानंतर 3 होतं, मी 5चं बटन दाबल्यानंतर 6 होतं। मग असं का होतं आहे तर त्याच्यामधला मी प्रोग्रॅम बदलला।
तर ह्याच्यामधला प्रोग्राम हा 1 आणि 1 2च असला पाहिजे. 1 आणि 1 3 किंवा 1 आणि 1 4 किंवा माझ्यासारख्या जे 1 आणि 1 5 6 असता कामा नये. आणि तो प्रोग्राम सगळ्या पक्षांना आणि जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांना सुद्धा मोबाईलवरती डिस्प्ले दिला पाहिजे, लॅपटॉपवर दिला पाहिजे, स्क्रीनवर दिला पाहिजे की ह्याच्यामधला हा चिप आहे. ह्या चिपमध्ये हा प्रोग्राम लिहिलेला आहे. इतकं हे पारदर्शक मशीन पाहिजे. आणि तुम्ही मशीनच दाखवत नाही, त्याला हातच लावू देत नाही, काचेमध्ये बंद करून ठेवताय. आणि जोपर्यंत तुमच्या हातामध्ये हे बनवतं कोण, बेल आणि ECIL ह्या दोन्ही गव्हर्नमेंटच्याच कंपनी आहेत. आणि इलेक्शन कमिशन पण दाखवत नाही. मी 10 महिन्यापूर्वी त्यांना राजीनामा दिला आणि 1,00,000 मला 1,21,000 मतं पडली होती. 1,75,000 इतक्या लोकांच्या सह्या करून दिल्या. 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती त्या दिल्या आणि ॲफिडेविट केलं. तरी सुद्धा इलेक्शन कमिशन त्यावरती चिठ्ठी पाठवायला तयार होत नाही. मी 35 माहिती अधिकार टाकलेले आहेत. त्यावेळेला फक्त एका मेलला त्यानं उत्तर दिलं की यह हमें देखना है, तो इलेक्शन कमिशन इसका प्रोग्राम देखने की अनुमती नहीं देता. एवढंच एक ओळीचं उत्तर त्यांनी मेलवरती दिलेलं आहे. हे मागच्या 15 दिवसापूर्वी. पण ज्या वेळेला हे तुमच्या EVM ह्याचा प्रोग्राम ज्याच्या ताब्यात आहे, हे मशीन ज्याच्या ताब्यात आहे, उद्या माझ्या ताब्यात द्या. मी 200च्या 88 माझी स्वतःचीच आमदार निवडून आणतो. सगळ्या 288 ठिकाणी बसून. ज्याच्या हातामध्ये प्रोग्राम आहे त्याचे सगळे, आता बिहारमध्ये सुद्धा 101 पैकी 95 म्हणजे 4-5 सोडायच्या म्हणून सोडल्या. नाहीतर पैकीच्या पैकी महाराष्ट्रामध्ये 137 पैकी 32 का काय ज्या बी असतील. म्हणजे तुम्हाला उद्या माझ्या हातामध्ये जर त्यांनी बेल किंवा ECIL ऐवजी उत्तमराव जानकरनी चिप आम्हाला बनवून द्यावी. ज्यावेळेला मी चिप बनवून देईन आणि ती बघायची नाही कुणी, तिला हात लावायचा नाही, ती संरक्षणात राहील. माझ्या ताब्यामध्ये कलेक्टर आणि तो SP असला पाहिजे, जसं सरकारच्या ताब्यामध्ये असतं. एवढं 2च 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. SP आणि कलेक्टर ताब्यामध्ये पाहिजे आणि तो प्रोग्राम त्यांच्या हातामध्ये पाहिजे की कुणी त्याचा बघता कामा नये. तुम्ही उत्तमराव जानकर तुम्ही एक दावा करताय की खरं तर जे VVPAT मशीन आहे त्या VVPAT मशीनला फक्त प्रोजेक्टर लावून ते चिन्ह 7 सेकंडसाठी दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर तोच जो VVPAT आहे तो कंट्रोल युनिटला आदेश देतो की कमळाचं चिन्ह तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह करा म्हणून. असं तुम्ही एक संपूर्ण एक थिअरी मांडताय. परंतु ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये VVPAT नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मतचोरी कशी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? नाही, याच्यामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी याचीच सुद्धा तपासणी केली आहे. मी मुर्मू म्हणून ज्या मॅडम आहेत या आमच्याकडे ECILच्या मशीन होत्या. अकलूज नगरपालिकेची निवडणूक होती. मी हे मतदान होऊ देणार नाही, काय वाटेल ते होईल, रक्त सांडलं तरी हरकत नाही. त्यावेळेला त्यांनी खास विमानानं तिथल्या इंजिनियरनं बोलवलं. मला 28 तारखेलाच 2 तारखेचं मतदान पोल करून दाखवलं. याशिवाय मी सांगितलं होतं 3 तारखेला निकाल आहे, 3 तारखेचा निकालसुद्धा मला शो करून दाखवायचा. त्यांनी त्यावरती 3 तारीख सेट केली आणि निकाल शो करून दाखवला. आणि पुन्हा निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारानं तो 21 तारखेला गेला. आता दाखवण्याची सोय नाही. आणि त्याच्यामधला प्रोग्राम हा बघितलाच पाहिजे, तो दिला पाहिजे. तो डिस्प्ले तो ज्या वेळेला तुम्ही असे म्हणजे शिलिंग आणि कमिशनिंग करता त्यावेळेला तो त्याची स्क्रीन लावली पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रोग्राम काय लिहिला आहे त्यावेळेला. आमच्या सगळ्या इंजिनियर, मी स्वतः इंजिनियर आहे समजा, पण इंजिनियर असणाऱ्याही सगळ्यांना तुम्हीचं इंजिनियर घेऊन या आणि हा प्रोग्राम बघा. हा प्रोग्रामच न धावता तुम्ही प्रोग्रॅमिंग करत असाल आणि हे पडताळणीचं जे साधन आहे VVPAT, हे जर तुम्ही त्याच सेकंदाला लाईट घालवत असाल, 7च सेकंद लाईट लागतेच कशासाठी? त्याला आम्हाला डोळे नाहीत. आम्ही आत्तापर्यंत बॅलेटवर शिकं मारत नव्हतो, आम्ही आंधळं झालो आहे. अरे हे मशीन कशासाठी? त्याला ज्याला बॅलेटवर घ्यायचं आहे त्यानं बॅलेटवर घेऊ द्या ना. तुमच्या मशीनमध्येच मग टाकलं तरच ते का लोकशाही राहते, संविधान राहते, देश चालतोय असा त्याचा अर्थ आहे का त्याला? आणि तुम्ही अशा निवडणुका घ्यायला लागला तर देश राहणार नाही, तो रसातळाला जाईल, बंड माजेल, अराजकता पसरेल आणि ह्यामध्ये तुम्ही सुद्धा बळी जाल जे आता मशीन चालवत आहेत ते. बरं मशीन नसली, 1 निवडणूक 2 निवडणूक, काय फरक पडणार आहे का? देश बुडणार आहे? 4 तास 8 तास एवढंच उशीर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काय होऊ शकतं? लोकशाहीचा उत्सव आहे, आम्ही दिवाळी 4 दिवस साजरी करतो. काय फरक पडतोय 8 तासानं उशिरा त्याचं मतमोजणी झाली तरी? हे पारदर्शक असलं पाहिजे. माझं मत गेलं कोणाला,
हे पडताळण्याचा अधिकार हा मला असलाच पाहिजे आणि तो माझा अधिकार आहे. मीच नव्हे, असे अशिक्षित अडाणी कितीतरी लोक शेतमजूर ह्यांना कसं कळणार आहे? ह्याच्यामधला मी तळामध्ये गेलो, माझ्या बाबतीमध्ये घडलं म्हणून मी हे जे मशीन काय आहेत, प्रोग्रॅम काय आहे, आणि ज्याच्या हातामध्ये आहे तुम्ही कुणालाच दाखवत नाही, कुणालाच देत नाही. या आणि बघा, ती काचेमध्ये ठेवलेलं आहे. काय काचेमध्ये? तुम्हाला जर गाडी एखादी घ्यायची आणि बघायचीच नाही, तिला हात लावायचा नाही, आणि तुम्ही बसला आणि चालू केली, तिचं उजवीकडे स्टेअरिंग केल्यानंतर डावीकडे धडकली आणि धडकल्यावर ना तो शेलर काय म्हणणार? आम्ही सांगितलं होतं तुम्हाला बघा, पण त्याला हात लावायचा नाही. तुम्ही अशी गाडी धडकवताय, अशा पद्धतीने प्रोग्रामिंग करताय. मशीनच्या माध्यमातून तुम्ही मतं नेत असल्यानंतर आम्ही या अधिवेशनामध्ये इथं केळीचा तुम्ही बाजार उठवला आहे. गेली 4 महिने हे बंद केलं आहे, एक्सपोर्ट बंद केलं आहे. शेतकरी मातीमोल झाला आहे. केळीचे घडचे घड जमिनीत गाडावे लागले त्याला. तुम्ही मका घ्यायची आणि भाव डिक्लेअर करताय 2400 रुपये, आणि शेतकऱ्याच्या ह्याच्यावर नोंद असते. कुठल्याही शेतकऱ्याच्या ह्याच्यावर नोंद असते, त्याला जाचं गाठी टाकायचे आणि ते घ्यायचंच नाही. कोणतं तुम्ही हे करताय? वसतिगृहामध्ये इथं कोणतेही त्या मुलांची आहाराची काय अवस्था आहे? सगळे वसतिगृह एससी असतील, ओबीसी असतील, तिथल्या राहण्याची व्यवस्था काय आहे? आणि तुमचे कोणाकडे टेंडर आहेत हे? त्याच्या मुतारीची काय अवस्था आहे? तिथल्या शौचालयाची काय अवस्था आहे? तिथं राहण्याची काय अवस्था आहे? त्यांच्या पांघरण्याची काय अवस्था आहे? तुम्ही काय बघत नाही. आणि किती ह्याच्यावरती आवाज उठवला तरी ह्याचा परिणाम निवडणुकीमध्ये नाहीच ना. तुम्हाला मशीन असली तर माझ्याकडे मशीन द्या म्हणतोय मी. 288 आमदार, माझ्या उत्तम जानकर पक्षाचे 288 आमदार निवडून आणून दाखवतो. खरं तर तुम्ही 288 आमदार स्वतःचे निवडून आणून दाखवता म्हटला, परंतु मर्कडवाडीपासून ते मुंबईपर्यंत तुम्ही UVMचा लाँग मार्च घेऊन येणार होता. तो कुठे अडकला आहे? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही त्याचं नियोजन देखील करत होता. मध्यंतरी तुम्ही म्हटलेलात की लाँग मार्च तुम्ही EVMच्या विरोधातलं घेऊन येणार होता. तो लाँग मार्च कधी निघणार आहे? काय त्याची तुम्ही रूपरेषा आखली आहे का? आता नक्कीच त्याला मी देश पातळीवरती यामध्ये बॅलेटवरती निवडणुका घ्यायच्या का EVMवरती घ्यायच्या याच्यासाठी मतदान घेणार आहे. अनेक ठिकाणी घेणार आहे, अनेक ठिकाणी याची सुरुवात होणार आहे. आणि ह्या लोकांना ज्यांना कोणाला समजा EVMवर मतदान घ्यायचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीला सत्ताधारी पार्टीला त्या राज्यामध्ये घ्यायचं असेल तर त्यांनी EVMवरती घ्यावं. आणि ज्यांना या EVMवर विश्वास नाही, मी म्हणत नाही विश्वास नाही, माझी खात्री आहे की ही EVM प्रोग्रॅमेबल आहे. ही EVM मताचं ट्रान्सफर करते. VVPॅटसुद्धा त्याच्यामध्ये इतकं डिझाईन केलं आहे, इतक्या लाईटिंग आणि त्याचं रोलर कटर मोटार आणि त्याचे काटण्याची पद्धत, आणि त्याच सेकंदाला प्रोजेक्टरनं दाखवणं, प्रोजेक्टरची लाईट ऑफ करणं, त्याच वेळेला कटिंग करून ती चिठ्ठी मागं घेणं आणि पुन्हा रिछापणं आणि पुन्हा तो संदेश ह्याला देणं. 2 मेमरी चिप, एक VVPॅटला टाकणं आणि एक CUला टाकणं. हे अशा पद्धतीनं हे जर मशीनमध्ये असेल हे सामान्य माणसाला कळणार कधी? कधी कळालं मला हे? मी एका सेकंदाचे 40 भाग केले. स्लो केल्यानंतर त्याच्यामध्ये कळालं. तोपर्यंत हे कळू शकत नाही. तुमच्या नजरेला ते दिसू शकत नाही. कुणी असतील त्यावेळेला मी किती कलेक्टर संघ डिबेट केल्या, कितीतरी RO निवडणूक अधिकाऱ्याबरोबर डिबेट केल्या, कुणालाही सांगता येऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला अधिकार त्या मेमरी चिप तपासण्याचा नाही, त्यामध्ये काय लिहिलं हे देशाला, उमेदवाराला, पक्षाला दिल्याशिवाय या देशातली लोकशाही ही संपलेली आहे. अराजकता ही निर्माण होणार आहे आणि देश त्या दृष्टीने निघाला. परंतु तुम्ही म्हणताय देश अराजकतेला निघालाय, लोकशाही संपली आहे वगैरे. तुमच्या या सगळ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या EVMचा मुद्दा तुम्ही तर काढतायत. संसदेचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे. तिथे राहुल गांधी म्हणतात की लोकांची मतं चोरी करणं हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे म्हणून. नाही, नक्कीच त्या ठिकाणी मी बरीच भाषणं ऐकली, काँग्रेसची ऐकली, मुलायमसिंग यादवांचं ऐकलं, आणि प्रत्येकाने मुलायमसिंग यादवानं सुद्धा सांगितलं तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्या. अखिलेश यादवनी सुद्धा सांगितलं एक जागा जर BJPने जिंकून दाखवू द्या मी संन्यास घेतो. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे त्यांना की EVM मत चोरी करते. आणि तिथं सुद्धा काँग्रेसच्या अनेक लोकांनी विचारलं की ह्याचा कोड सोर्स कोणाकडे आहे? हा भेल म्हणजे त्या कंपन्याकडे आहे ज्या EVM बनवतात का तो सोर्स कोड ह्याच्याकडे आहे, इलेक्शन कमिशनकडे आहे. ह्याच्यामधलं काही दिलं जात नाही. आणि म्हणून राहुलजी असतील किंवा अनेक राज्यातले ह्याच्यामध्ये जे त्रस्त लोक आहेत
हे सगळे लोक एकत्र येतील आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी बॅलेटवरती निवडणुका घेतील आणि अशी परिस्थिती या सरकारच्या भोवती तयार करतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. उत्तमराव जानकर होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी EVMचा मुद्दा उचलला आहे आणि EVM कशा पद्धतीने टेम्पर केलं जातं आणि EVM कसं सेट केलं जातं आणि सेंट्रल युनिट जे मशीन असतं EVMमध्ये त्याला कशा पद्धतीने VVPATमधनं मॅसेज जातो आणि त्या मॅसेजनंतर तुमचं मत जे आहे ते कमळाच्या मताला कसं सेंट्रल युनिटमध्ये स्टोअर केलं जातं, अशी सगळी एक थिअरी जी आहे ती उत्तमराव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. आणि या सगळ्या EVMच्या विरोधातला एक मोठा लढा जो आहे, लोक चळवळ जी आहे ती लवकरच आम्ही उभारणार आहोत आणि EVMमध्ये मतदान घ्यायला हवं की नको यावरती देखील ठिकठिकाणी मतदान जे आहे ते माझ्याकडनं करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती लवकरात लवकर आम्ही करू असं मत जे आहे ते आमदार उत्तमराव जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ योगेश गुरवसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.